संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहताय संध्या लाईव्ह। मी आज आहे SSPMS ग्राउंड या ठिकाणी आणि आता इथं राहुल गांधींची सभा पार पडली। आपण पाहू शकता की प्रचंड जनसमुदाय आहे आणि हे पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे। इकडे पाहू शकता की लोकांची गर्दी आणि संपूर्ण हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे। SSPMS ग्राउंड संपूर्ण ठिकाणी लोकांनी फुलून गेलेलं आहे आणि आता इथं काही काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्यासमोर, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। कुठून आला तुम्ही सभेसाठी? मी स्वारगेट पुणे येथून आलेलो आहे सभेसाठी। काय नाव म्हणले तुमचं? माझं नाव पुष्कर प्रसाद आबनावे आणि राहुल गांधींना भेटायला आलो होतो, त्यांना पाठिंबा द्यायला आलो होतो आणि सांगायला आलो होतो की आम्ही आज सर्वजण आणि देशातील प्रत्येक सामान्य नागरिक हा राहुल गांधींबरोबर आहे। कारण का राहुल गांधीजी आमचे राहुल गांधीजी, आमचा काँग्रेस पक्ष, आमचा इंडिया फ्रंट महाविकास आघाडी ही खरी गॅरंटी देतं, न्याय देतं, ना की खोटी आश्वासनं देतं। आणि ते त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष। काय म्हणाले राहुल गांधी? काय विश्वास वाटतो? पूर्ण विश्वास आहे राहुल गांधींवर आणि निवडून येणार दंगेखरच। तुम्ही काय सांगाल? दंगेखरच निवडून येणार आणि पूर्ण जनता राहुल गांधीच्या पाठीशी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पुऱ्या विदर्भामध्ये काँग्रेसच लागणार। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा। काय सांगाल? की आज भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आज इथं पुण्यामध्ये आलेले आहेत आणि यात काही वावगं नाही। आज तुम्ही ही तुफानची गर्दी बघत असाल, ही प्रत्येकाच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे। हे कुणी काही पैसे देऊन आलेले लोक नाही। या धनशक्ती विरोधात जनशक्ती असा संघर्ष आहे आणि सामान्य पुणेकरांचा उमेदवार रवींद्र धंगेकर आज धनशक्तीच्या विरोधात लढत आहे। पुण्याचा एक सामान्य कार्यकर्ता मधला उमेदवार आहे, पुण्याचे प्रश्न जाणणारा असा उमेदवार आहे आणि 100% सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रामध्ये लीड मध्ये येणार असेल तर धंगेकर येतील। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, शिवसेनेचा, आज या सर्व पक्षांनी एकत्र येऊन कसब्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आणि त्यावेळी फक्त मोदी साहेब पुण्यात एकटे राहिले होते आणि आता मोदी साहेब पण पुण्यात येऊन गेले। त्याच्यामुळे आता फक्त काँग्रेस पक्षाकडनं रवींद्र धंगेकर साहेबांचा लीड मोजायचा आणि तुम्हाला कळेल की काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर आज किती मतांनी निवडून येतील। आणि तो विश्वास दाखवण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि राहुलजी गांधींना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो की राहुलजी गांधी, तुम्ही संघर्ष करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि आम्ही तुमच्या जी संघर्ष यात्रा आहे, त्यांनी जी आज न्याय हक्काची यात्रा काढली, आज भारत जोडो यात्रा काढली, आज त्यांनी अख्खा देश फिरलाय। देशातील प्रत्येक नागरिक हा काय वस्तुस्थितीमध्ये जगतोय आणि काय त्याला खऱ्या समस्या आहेत या त्यांनी आज चालत समजून घेतल्यात, ना की हेलिकॉप्टर मधनं समजून घेतल्यात। त्याच्यामुळे नक्कीच राहुल गांधींना आज देश पाठिंबा देतोय, देश बदलतोय आणि सर्वात महत्वाचं संविधान वाचवायचंय, लोकशाही वाचवायची। देश हा संविधानावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी सांगितलं होतं, भारत देश हा त्याच वेळी धोक्यात येईल ज्यावेळी लोक देव आणि धर्मावर मत मागायला लागतील आणि आज देव आणि धर्मावर मत मागायची वेळ आली, ना की कामांवर। घोषणा आहे माझी अशी घोषणा आहे म्हणजे की ज्या मुलांनी आणि ज्या आमच्या काँग्रेस पक्षांनी ह्या माझ्या लहान लहान मुलांनी आलेल्या आहेत, तर माझं त्यांना हेच सांगणं आहे की पुष्कर मम्मीला काय म्हणतो? पंजाला शिक्का मार म्हणतो। अरे पुष्कर मम्मीला काय म्हणतो? पंजाला शिक्का मार म्हणतो। अरे मम्मी पुष्करला काय म्हणती? पंजाला शिक्का मार म्हणती। अरे आजोबाला काय म्हणती? पंजाला शिक्का मार म्हणतो। अरे मामा मामीला काय म्हणतो? पंजाला शिक्का मार म्हणतो। अरे नक्की येणार आणि धंगेकरची काही त्यांनी 16व्या वर्षापासून मला काँग्रेसची आवड आहे। पहिल्या सुरुवातीला चिन्ह आपलं चक्र होतं आणि त्याच्यानंतर नांगरधारी शेतकरी ते होते आणि आपलं म्हणजे बैल जोडी होती, गाय वासरू नका विसरू, हे आपलं आम्ही त्या काळाचे लोक आहेत। इंदिरा गांधीचे मी फक्त 5च शब्द बोलते। बोला बोला बोला। इंदिरा गांधीला लागली गोळी, गोळी लागली एक, तेव्हा नव्हता तिचा लेक ग माझे इंदिराबाई, जेव्हा नव्हता तिचा लेक ग हे माझे इंदिराबाई। इंदिरा गांधीला लागल्या गोळ्या, गोळ्या लागल्या दोन, इंदिरा गांधीला लागली गोळी, गोळी लागली दोन, करा राजू करा राजीव गांधीला फोन ग हे माझी इंदिराबाई, करा राजीव गांधीला फोन ग हे माझी इंदिरा। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।